नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हास्यचित्रातली मुलं हे स्थूल वाचन बघणार आहोत। लेखक आहे मधुकर धर्मापुरीकर। त्यांचा जन्म 1954 साली झाला। त्यांच्याबद्दल अधिक माहिती बघूया। कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक, त्याचप्रमाणे अभ्यासक सुद्धा। म्हणजेच त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह केला आणि त्याच्यावर अभ्यास सुद्धा केला। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन केले। किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, आर.के. लक्ष्मण हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होऊन गेले। तर त्यांच्यावर लिहिलेलं अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे। आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही दूरदर्शनवर पूर्वी मालगुडी डेज नावाची एक मालिका यायची। आर.के. नारायण यांनी लिहिलेल्या कथासंग्रहांवर ती मालिका होती। तर त्या मालिकेचे सुद्धा म्हणजेच मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स हे जी काही दोन पुस्तकं आहेत त्यांचे मराठी अनुवाद सुद्धा मधुकर धर्मापुरीकर यांनी केलेले आहे। अप्रूप, रूप, विश्वनाथ, चिनकुल हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत। रेषालेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत। हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे। हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे। प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे। तर या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणजे नेमकं काय असा प्रश्न विचारतो। बऱ्याचदा आपल्याला इंग्रजीमध्ये कार्टून हा शब्द परिचयाचा असतो, परंतु त्या कार्टूनलाच आपण हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणत असतो, हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं। तर या प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने नेमकं आपल्याला असली हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणजे काय, ते आपल्याला कशी हसवतात किंवा विचार करायला भाग पाडतात याचं सुरेख वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। तसाच हा जो काही पाठ आहे तो वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे। तर बघूया या पाठाविषयी। आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो। शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका। चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण। अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं। मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते। कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला। असं चित्र हे हास्यचित्र असतं। पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल बरं? तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण दररोज जी पाहत असतो ती कार्टून्स असतात आणि ती आपल्या इतक्या परिचयाची आहे की कार्टूनऐवजी जर त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं तर आपण थोडंसं थबकतो की नेमकं हा कशाविषयी बोलतोय।
आपल्याला कार्टून्स हा इंग्रजी शब्द माहिती आहे, परंतु त्यालाच प्रत्यक्षात मराठीत व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हणतात हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. आणि शिवाय आपण जी काही कार्टून्स बघत असतो ती स्ट्रिप कार्टून्स असतात. स्ट्रिप कार्टूनचा अर्थ म्हणजे चित्रमालिका. एखाद्या पेपरमध्ये बघा, एका विशिष्ट पानावर दररोज चित्रमालिका येत असते. जसं चिंटू हे देशदूत किंवा गावकरीमध्ये येणारं खूप महत्त्वाचं कार्टून आहे, म्हणजे थोडक्यात ती चित्रमालिका आहे. तर यामध्ये असं असतं की या चित्राच्या पहिल्या भागात आपल्याला कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. आणि कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, म्हणजेच त्यामध्ये कुणी पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग असं न करता एकच भाग असतो आणि ते चित्र पाहून आपल्याला हसू येतं. मग अशा चित्राला आपण हास्यचित्र असं म्हणत असतो. पण जर आपल्याला कोणी विचारलं की नेमकं हास्यचित्र म्हणजे काय, तर आपल्याला नक्की सांगता येईल का? तर लेखक त्याबद्दलच आपल्याला सांगत आहे. बघूया. कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. तर या ठिकाणी बघा, लेखकाचं म्हणणं काय आहे की कुणी सांगेल की हास्यचित्र म्हणजे काय, तर वेडवाकडं चित्र काढणं, किंवा कुणी म्हणेल की त्याच्यामध्ये एखादा जोक असतो. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं सांगेल की त्यात एक माणूस असतो आणि तो दुसऱ्याला बोलतो, आणि ते जे काही बोलत असतो ते आपण वाचलं की आपल्याला सुद्धा हसू येतं. अशा वेगवेगळ्या व्याख्या कोणी करू शकेल. परंतु लेखक आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास कशी करता येईल हे स्पष्टपणे सांगतात. तर ती व्याख्या अशी करता येईल की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. लेखकाच्या भाषेमध्ये हास्यचित्राची व्याख्या काय केलेली आहे? सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. तर या ठिकाणी कळालं का तुम्हाला हास्यचित्र म्हणजे काय? तर हास्यचित्र त्याला म्हणायचं की फक्त चित्र पाहून आपल्याला हसू यायला पाहिजे, आणि त्याची व्याख्या लेखकाने अशी केली आहे की अतिशय सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र जे पाहिल्यावर आपल्याला हसू यायला पाहिजे. नंतर व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा थोडासा पुढचा टप्पा. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढंच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्याला लक्षात येतं. मग या ठिकाणी हास्यचित्र आणि व्यंगचित्र यात मुख्य बदल असा असतो की हास्यचित्राचा उद्देश फक्त आपल्याला हसवणं हाच असतो, परंतु व्यंगचित्राचा उद्देश मात्र फक्त हसवणं नसतो, तर त्यातून काही संदेश सुद्धा दिलेला असतो, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपण जेव्हा व्यंगचित्रापाशी थोडंसं थांबतो आणि त्यावर जर नीट विचार केला तर आपल्याला त्यातून काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो हे लक्षात येतं. मग हाच मुख्य फरक आहे हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये. हास्यचित्राचा उद्देश फक्त हसवणं असतो, तर व्यंगचित्रावर पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं, परंतु त्यातून ते व्यंगचित्र काढणाऱ्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, त्यात काही एक विचार मांडलेला असतो, तो आपल्या लक्षात येतो. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. तर या ठिकाणी बघा, लेखक आपल्याला सांगतात की खास करून मुलांची जी हास्यचित्र असतात, मुलांसाठी नव्हे, मुलांची म्हणजे ज्या हास्यचित्रामध्ये मुलं वापरलेली आहे किंवा मुलं काढलेली आहे, अशी मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे.
तर त्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की मुलांची म्हणजे फक्त मुलांसाठीच नाही, तर ज्या हास्यचित्रामध्ये जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. आणि स्वतः त्यांनी प्रश्न पण विचारलाय की का अवघड असतं, तर त्यासाठी ते म्हणतात तुम्ही स्वतःच काढून बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकाराने लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसातले आणि मुलांकडे, मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर व्यंगचित्रातलं जे मूल असतं ते काढणं अवघड का, याचं विश्लेषण करताना लेखक म्हणतात की चित्रामध्ये काढलेलं ते मूल मूलच आहे, तो माणूस नाही आहे. हा फरक तुम्ही नेमका कसा करणार, हो की नाही? म्हणजेच तुम्ही छोटं चित्र काढलं म्हणजे तो मुलगा आहे आणि थोडंसं मोठं दाखवलं म्हणजे तो माणूस आहे असं म्हणणार का? तर निश्चित नाही. शिवाय दाढी मिशा नसल्या म्हणजे ते पोरगं माणूस नाही असं म्हणता येईल का? नाही, कारण मोठ्या माणसांनाही दाढी मिशा नसू शकतात, असंही मोठ्या माणसांचं चित्र असू शकतं. त्याचप्रमाणे शर्ट चड्डी घातली की मग ते पोरगं राहील आणि फुल पॅन्ट म्हणजे माणूस, असा प्रयत्न केला तर तरीसुद्धा शक्य नाही. मग यातूनच जर आपण चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या आपल्याला अडचणी लक्षात येतात असं लेखक सांगतात. मग जेव्हा तुम्ही असा फरक काढून चित्र काढायला जातात, म्हणजे चित्र काढताना एक लहान मूल काढायचं आहे आणि त्याला काहीतरी एक मोठा माणूस सांगतोय असं जेव्हा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा त्या लहान मुलातला आणि त्या माणसातला नेमका फरक काय काढावं की जेणेकरून ते एक लहान मूल वाटेल आणि एक मोठा माणूस वाटेल. कारण फक्त लहान चित्र काढणं आणि मोठं चित्र काढलं म्हणजे ते मोठं चित्र मोठ्याचं आणि लहान चित्र लहान मुलांचं असं आपण म्हणू शकत नाही. म्हणूनच आपण मुलाकडे आणि माणसाकडे बारकाईने याआधी कधी पाहिलेलंच नसतं, त्यामुळे आपल्याला तो फरक स्पष्टपणे लक्षात येत नाही. आणि इथेच आपल्याला काय अडचण आहे हे लक्षात येतं. यावरून व्यंगचित्रकाराचं जे काही कौशल्य असतं ते आपल्याला लक्षात येईल. म्हणूनच लेखक पुढे म्हणतात की मुलांसाठी विनोद करणे एक वेळ सोपं असतं, परंतु व्यंगचित्रातलं मूल काढणं तसं अवघड काम आहे. कारण ते मूलच आहे, ते मुलासारखं दिसलं पाहिजे आणि तेच सर्वात कठीण काम असतं असं लेखक आपल्याला सांगतात. आपण इथे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. तर इथे लेखकांनी काही व्यंगचित्र दिलेली आहे आणि त्या व्यंगचित्रात किंवा हास्यचित्रात लहान मुलं त्यांनी कशी काढलेली आहे, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून त्यांचं लहानपण कशा पद्धतीने उमटलं आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. तर लेखक इथे आपल्याला सांगतायत की जेव्हा आपण हास्यचित्राबद्दल बोलतो तेव्हा सर्वप्रथम आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. तर या ठिकाणी खास करून ज्या फडणीसांबद्दल लेखकाने इथे सांगितलं आहे त्यांची जी चित्र आहेत ती 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये वापरलेली आहे.
आणि खास करून ती चित्रे बघताना मुलांना जो गणिताचा बाऊ यायचा किंवा भीती वाटायची ती कमी झालेली दिसते असं लेखक आवर्जून आपल्याला इथे सांगतात. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, ती किती काळजीने दुधाच्या बाटलीने. म्हणजेच या ठिकाणी बघा, या हास्यचित्रातली मजाच काही वेगळी आहे. खरं तर हे हास्यचित्र काढताना जाड रेषांचा वापर केलेला आहे लेखकाने, म्हणजेच व्यंगचित्रकाराने. परंतु जाड रेषांनी फक्त मोठी माणसंच काढता येतात हा गैरसमज इथे हास्यचित्रकार दूर करतात. या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतं की एक फ्रॉक घातलेली मुलगी असून जसं लहान बाळाला आपण दूध पाजतो तसं एक लहानसं रोपटं दिसतं. तर त्याला पाणी घालते आणि ते सुद्धा अतिशय काळजीपूर्वक, जसं दुधाच्या बाटलीने आपण बाळाला दूध पाजतो त्या दुधाच्या बाटलीने ती जणू त्याला पाणी पाजत आहे, पाणी देत आहे त्या लहान रोपट्याला, असं त्या व्यंगचित्रातून व्यक्त होत आहे. नंतर श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. त्यांच्या या हास्यचित्रात पहा. दुसऱ्या व्यंगचित्रकाराबद्दल लेखक सांगतात ते आहेत श्याम जोशी. तर श्याम जोशी हे मराठीतले खरं तर मागच्या पिढीतले महत्त्वाचे व्यंगचित्रकार किंवा हास्यचित्रकार. आता त्यांच्या ज्या रेषा आहेत त्या फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट. फडणीसांच्या रेषेमध्ये जाड रेषा वापरलेल्या आहेत, तर यांचं अगदी उलट आहे, म्हणजे नाजूक आणि लवचिक अशी रेषा काढून ते व्यंगचित्र काढतात. तर त्यासाठी त्यांच्या या हास्यचित्रामध्ये पहा. तर दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला लहान मुलं दिसतात. एका ठिकाणी बाळ दिसतंय जे उघडं आहे आणि त्याने विनोद कसा केलाय बघा. अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे बघा, भारत बंद असणे आणि आम्ही उघडे असणे म्हणजे एक प्रकारे जोक केला त्याच्यातून. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये असं दिसतं की गणपतीला एकही फूल मिळालं नाही म्हणून तो जे काही आपलं बॅडमिंटन खेळण्याचं फूल आहे ते देवाला वाहतोय आणि विनोदाने सांगतो की बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. आणि मग चित्रात आपल्याला दिसतं की तो ते बॅडमिंटनचं फूल देवाला वाहत आहे. तर अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का, म्हणजे कळते की ते रांगते. म्हणजेच ती पोझिशन बघा, बसलेलं असणं आणि ते चालते असं दाखवणं, यामध्ये सुद्धा व्यंगचित्रकाराची कलाच म्हणावी लागेल. त्या लहान बाळाची हालचाल होते हे आपल्याला त्या चित्रातूनच जाणवते. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. मग या ठिकाणी बघा, ते रांगणारं बाळ होतं आणि इथे हे जे देवाला फूल वाहणारा मुलगा आहे तो त्या बाळापेक्षा निश्चित मोठा आहे. मग हा फरक, चित्राचा आकार समान असला तरी व्यंगचित्रकाराने किती कौशल्य वापरून तो फरक दाखवलेला आहे हे आपल्याला दिसतं. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रामध्ये विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. तर लक्षात ठेवा की हास्यचित्र आणि चित्रामध्ये नेमका हाच फरक असतो की चित्रामध्ये हुबेहूब काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याचं चित्र काढतात म्हणजे समोर दिसणाऱ्या व्यक्तीचं हुबेहूब काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो, ते तुमचं चित्र झालं. परंतु हास्यचित्रामध्ये तसं नसतं. हास्यचित्रामध्ये विनोद झाला पाहिजे, म्हणजेच एखादा विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी त्या चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. हा फरक असतो सामान्य चित्रामध्ये आणि हास्यचित्रामध्ये. नंतर पुढे बघूया, डेव्हिड लँगडन
या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. या ठिकाणी बघा, दुसरं चित्र जे दिलेलं आहे, तिसऱ्या लेखक चित्रकाराविषयी जे बोललं जातं ते म्हणजे डेव्हिड लँगडन. हे एक अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत. त्यांची ही 2 चित्र दिलेली आहे, ज्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला एक चतुर मुलगा पैशांचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत त्याच्यावरून आपल्याला असं जाणवतंय की तो मोठा पराक्रम करतोय, असं त्या चेहऱ्यावरनं त्याच्या जाणवत आहे. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. भोकाड पसरणे म्हणजे रडणे मोठमोठ्याने, त्याला भोकाड पसरणं असं म्हणतात. तर दुसऱ्या चित्रामध्ये बघा, एका मुलाने भोकाड पसरलेले, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? म्हणजेच त्याला व्यंगचित्र म्हणता येईल, परंतु का बरं त्याला व्यंगचित्र म्हणायचं, असा सुद्धा पुढे प्रश्न विचारलाय. तर त्याचं विश्लेषण लेखकाने असं दिले की चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे. म्हणजेच पाहिल्या पूर्ण त्याचा तोंडाचा जो काळा रंग आहे त्यावरून त्याने जोरात भेकाड वाचले हे कळतं, म्हणजेच तो रडतोय. म्हणजेच आपलं पटकन लक्ष जातं ते त्याच्या काळ्या रंगाकडे, म्हणजेच मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मूल उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन. बघा, त्याच्या पॅन्टला एक सेफ्टी पिन लावलेली आहे आणि मग विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं आणि इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते सुद्धा पहा. तर बघा, हे जे दुसरं चित्र आहे त्यामध्ये भोकाड वाचणाऱ्या मुलाचं ते चित्र असून म्हणजेच रडणाऱ्या मुलाचं चित्र आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की हा मुलगा उगीचच रडत आहे, म्हणजे लहान मुलंही तशी उगाचच रडतात असं आपल्याला वाटतं. परंतु खरं तर जेव्हा आपण खूप काळजीने बारकाईने त्या चित्राकडे बघतो तेव्हा आपल्याला एक सेफ्टी पिन दिसते, टाचणी दिसते त्याच्या पॅन्टला लावलेली. तर यातून कदाचित असा विचार येतो की ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून हा रडत आहे किंवा त्याने भोकाड पसरले आहे असं लेखकाला वाटतं. आणि कारणही असंच असलं पाहिजे, कारण मुलांच्या रडण्याला काही ना काहीतरी कारण असतं, उगाच ती रडत नसतात. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बारीकाईने बघितल्यावर लक्षात येतं की ते मूल रडण्याचं कारण ती सेफ्टी पिन टोचत असावी त्याला, हे असू शकतं. तर या ठिकाणी त्याचे हातपाय सुद्धा कसे काढलेले आहेत हे आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे असं लेखक सांगतात. आता लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, अशी चित्र पाहावीत. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. तर या ठिकाणी बघा, जसं सुरुवातीलाच लेखकाने सांगितलं होतं की चित्रामध्ये मोठा माणूसच वाटला पाहिजे आणि लहान मूलच वाटलं पाहिजे. मग चित्र लहान मोठं काढून होणार आहे का? त्यामध्ये काही ना काहीतरी थोडेफार बदल आपल्याला दाखवावे लागतील, जेणेकरून त्या चित्रातलं मोठा माणूसच वाटला पाहिजे आणि लहान मूलच वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला असं हास्यचित्र किंवा व्यंगचित्र बघावं लागेल ज्यामध्ये दोघंही दाखवलेले आहेत, म्हणजे मोठा माणूससुद्धा आणि छोटा मुलगासुद्धा. त्यासाठी हे एक चित्र दिलं आहे लेखकाने, जे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचा आरसा नावाचं एक व्यंगचित्र नेहमी देशदूतला यायचं किंवा गावकरीला सुद्धा यायचं. तर ते अतिशय जागतिक दर्जाचे किंवा कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणावे लागतील. तर त्यांचं हे एक चित्र आहे. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. तर तुम्हाला आठवत असेल की खेड्यामध्ये आजही बऱ्याचशा वेळेला मळ्यामध्ये जे लोक राहतात
त्यांची लहान मुलं घरामध्ये 3-4 असतील तर एवढी मुलं घेऊन जाण्याऐवजी न्हावी मळ्यात बोलवतात आणि तो काही मग तिकडे खुर्ची वगैरे घेऊन येऊ नाही शकत, मग खाली बसूनच त्या मुलाचे केस कापले जायचे. तर इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तर बघा, म्हणजेच केस कापताना मोठ्या माणसाची पोझिशन कशी असली पाहिजे, त्याच्या टाचावरती फक्त पायांच्या बोटावर तो उभा आहे, नंतर मांडी पूर्ण टाचांवर त्याने टेकवली, म्हणजेच टाचांवर त्याच्या पूर्ण अंगाचा भार असून मांडीमध्ये पाय वाकवलेले आहे, पुढे तो झुकलेला आहे आणि अतिशय उत्साहाने तो केस कापतोय असे त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला भाव दिसतात. परंतु केस कापून घेणारा मुलगा मात्र अतिशय वैतागलेला दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले तर कंटाळलेला वैतागलेला दिसतो. नंतर तेच हात पाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. तर या ठिकाणी हातपाय असतील, बोटं असतील, डोळे असतील, नाक असेल, फरक काही ना काहीतरी दिसतो. जसं त्या माणसाच्या हातांवर जाड केस दिसतात, मुलाच्या हातावर नाही. पायावर त्या माणसाच्या दिसतात, मुलाच्या नाही. नंतर त्यांच्या हातांचं जाडी, आकार, त्या मुलाच्या बोटांचा, हातांचा आकार जो आहे, यावरून आपल्याला एक फरक निश्चित लक्षात येतो. आणि इथेच आपल्याला व्यंगचित्रकाराचं कौशल्य जे आहे ते दिसून येतं. तर या ठिकाणी यामध्ये आकाराने लहान मोठेपणा आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे, म्हणजेच तुम्हाला फरक काय दिसतो त्या व्यतिरिक्त. आकाराने लहान मोठे आहेत, तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की लहान मुलाला दाढी नाही आहे, त्या माणसाला दाढी मिशा दिसतात. त्याचप्रमाणे दोघांच्याही हातांमध्ये आपल्याला हा फरक दिसतो की त्या हातांवर केस आहेत, म्हणजे ते मोठ्या माणसांचे वाटतात आणि लहान मुलाला तशा प्रकारचे केस नसतात, असंही आपल्याला दिसून येतं. नंतर ही चिंटूची चित्रमालिका पहा, इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो आणि त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का. तर या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला देशदूत किंवा गावकरीमध्ये चिंटू नावाची चित्रमालिका यायची. असल्या प्रकारच्या चित्रमालिकांमध्ये 2-3 चित्रांची एक मालिका असते. पहिल्या 1-2 चित्रामध्ये 2 व्यक्तींच्या संभाषणावरून आपल्याला फारसा विनोद झालेला कळत नाही, परंतु जेव्हा आपण तिसऱ्या चित्राकडे बघतो किंवा त्याच्यातील संवाद वाचतो तेव्हा आपल्याला त्या चित्रातील व्यंग काय आहे किंवा गंमत काय आहे ते आपल्याला समजत असतं. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की पहिल्या चित्रामध्ये चिंटूने प्रश्न केला, पण त्याच्या बाबांनाही कळलं नाही की नेमका त्याने प्रश्न का केला आणि आपल्यालाही कळत नाही. मात्र जेव्हा आपण तिसऱ्या चित्रात जातो आणि त्या ठिकाणचं संभाषण वाचतो तेव्हा त्या चित्रामधला जो काही हास्य आहे किंवा त्याला काय म्हणायचं आहे, त्याने प्रश्न का विचारला, त्याचा अर्थ आपल्याला समजतो आणि त्यातून एक व्यंगचित्र निर्माण होतं किंवा एक व्यंग निर्माण होतो, गंमत निर्माण होते. तर चित्राकडे बघूया. सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की चिंटू प्रश्न विचारतोय त्याच्या पप्पांना की पप्पा, नदीचं पाणी कुठं जात आहे हो, कुठं जातं हो. तर त्याचे वडील त्याला सांगतात की ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. या ठिकाणी चिंटूला हा प्रश्न नेमका का पडला असेल असं आपल्यालाही वाटतं आणि त्याच्या वडिलांनाही वाटतं. त्यामुळे त्याचे वडील तर नंतर त्याला विचारतातच का रे. परंतु पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काहीच कळत नाही की त्याने हा प्रश्न नेमका का विचारला असेल. नंतर मूल उत्तर देते, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. म्हणजे बघा, म्हणजे किल्ली पडून झाली आणि मग आता तो सांगायचं धाडस करत नाही, आधी प्रश्न विचारतो की या नदीचं पाणी नेमकं कुठं जातं आणि त्यातूनच एक गमतीशीर विनोद इथे झालेला दिसतो आपल्याला. तर अशा प्रकारे ही व्यंगचित्रांची मालिका असते. व्यंगचित्रांमध्ये एकच चित्र नसतं, चित्रमालिकांमध्ये व्यंगचित्रांच्या एकच चित्र नसतं तर 2-3 चित्र असतात
आणि संपूर्ण वाचल्यानंतर शेवटचं चित्र वाचल्यावर आपल्याला त्यातील विनोद समजत असतो. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथे जी गंमत आहे ती हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांच्या व्यंगचित्राची आहे. तर चित्र पाहताना आपल्या असं लक्षात येईल की ही दोन वेगवेगळी चित्र आहे, म्हणजे एक लहान मुलाचं चित्र असेल आणि एक मोठ्या माणसाचं. पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, चित्रकाराला यातून काय सुचवायचं आहे आणि मुळात ते त्याच मुलाचं मोठं झालेलं चित्र. हे पाठीमागे भिंतीवर एक फ्रेम दिसते, ती फ्रेम आधीच्या चित्रातही तीच आहे आणि नंतरच्या चित्रातही तीच आहे. त्याचप्रमाणे दोघंही चित्रामध्ये जे व्यक्ती दाखवलेल्या आहेत त्यांच्या डोक्याची केस बघा सेम टू सेम आहे. परंतु पहिल्या चित्रामध्ये तो मुलगा लहान असताना त्याला ते मोठं व्हायोलिन वाजवायची हौस होती आणि नंतर तोच मुलगा पुढे मोठा झालाय, तेच घर आहे, मुलगा तोच आहे, परंतु आता तो मोठा झालाय तेव्हा आता त्याला लहान वस्तूंचं आकर्षण वाटतंय आणि तो लहान व्हायोलिन वाजवतोय असं आपल्याला दिसतं. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला यातून सांगायचं आहे. तर या ठिकाणी लहानपणी आपल्याला नेहमीच मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं. म्हणजेच आपल्यासाठी जर कोणी सांगितलं की तू ती लहान सायकलच चालव, आपल्याला मुद्दाम मोठी सायकल चालवावीशी वाटते. कोणी आपल्यासाठी छोटा व्हायोलिन आणला तर आपल्याला मोठ्या व्हायोलिन वाजून बघवायचं आकर्षण त्या ठिकाणी त्यावेळेला होत असतं. परंतु असं असलं तरी वयानुसार आपण जेव्हा आपला छंद जपतो तेव्हा मात्र मोठं झाल्यावर त्या बाह्य वस्तूंच्या आकाराचं आकर्षण कमी होत जातं. हे या ठिकाणी व्यंगचित्रकाराला या चित्रामधून सांगायचं आहे. आता हे व्यंगचित्र बघूया. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण. म्हणजेच या ठिकाणी व्यंगचित्र काढण्यासाठी आपल्याला चित्रकलेवर तर हुकूमत मिळवावीच लागते आणि मग त्यानंतर आपल्याला व्यंगचित्र कसं काढायचं त्यासाठी आपल्याला तसा विचारसुद्धा करावा लागतो. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं ते हे चित्र आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, ते जे काही त्याची कॅप असेल, शर्ट असेल, बूट असेल, हातात काठी असेल, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की हा स्काउट गाईडचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. म्हणजे स्काउटचा मुलगा जो असतो त्याच्याकडे सगळ्या उपयोगी वस्तू तयार असतात. परंतु त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. तर या ठिकाणी असं म्हणतात की स्काउट गाईडकडे सगळेच हत्यारं असतात आणि या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की तो स्काउट असून सुद्धा त्याच्या पायात मध्यभागी काहीतरी जे काही त्याच्या बुटात शिरलेलं आहे, घुसलेलं आहे, ते काढण्याचा प्रयत्न करत बसलाय तो आणि त्याचा चेहरा किंवा त्याची संपूर्ण शरीरयष्टीच कशी वेडीवाकडी झालेली आहेत हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सुद्धा आपल्याला चटकन हसू येतं की केवढ्या वेगळ्या चेहऱ्याने किंवा नजरेने तो त्या वस्तूकडे बघतोय आणि ती वस्तू पायातून काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काटा असेल, खिळा असेल, जे काय त्याच्या त्या बुटात
गेलेलं आहे ते आपल्याकडील सर्व वस्तू ज्या असतात स्काउट गाईडकडे त्याच्यातील काही हत्यारे वापरून तो काढण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला दिसतं. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या लहान मुलाचा आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी लेखक आपल्याला शेवटी जाता जाता सांगतायत की चित्र काढताना लहान मुलाचं चित्र वाटलं पाहिजे आणि मोठ्याचं चित्र असताना ते मोठ्याच माणसाचंच चित्र असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच या ठिकाणी महत्त्वाचा नसतो, तर त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयवाचा आकारसुद्धा त्या प्रमाणामध्ये लहान मोठा असणं गरजेचं असतं. म्हणजेच हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. त्याचप्रमाणे नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. तर बघा, जाता जाता शेवटी लेखक आपल्याला लहान मुलांचं व्यंगचित्र आणि मोठ्या माणसांचं व्यंगचित्र म्हणजेच व्यंगचित्रामध्ये असणारं लहान मूल आणि मोठा माणूस यामध्ये काय काय फरक करायचा, कसा फरक करायचा हे शेवटी सांगून जातात. म्हणजेच लहान मुलांच्या आकारामध्ये आणि मोठ्या माणसांच्या आकारामध्येच फक्त फरक करायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक अवयवाचा फरक असला पाहिजे. म्हणजे त्या प्रमाणात ते लहान काढणं गरजेचं आहे. म्हणजेच हातापायाची बोटं लहान काढली पाहिजे, त्यामुळे नखं आपोआप लहान वाटतात. त्यानुसार मग नाकांचा ओठांचा आकारसुद्धा आपलं काढताना आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या ज्या भुवया असतात त्या लहान आणि एका सरळ रेषेमध्ये असतात. त्याचप्रमाणे त्यांना दाढी मिशासुद्धा नसतात. हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही असं शेवटी जाता जाता लेखक आपल्याला सांगतात. म्हणूनच यापुढे व्यंगचित्र किंवा हास्यचित्र पाहताना किंवा काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल आणि तुम्हालाही तो फरक कळेल असं लेखक शेवटी आपल्याला सांगतात. तर अशा पद्धतीने आजचं हे स्थूल वाचन आज आपण इथे संपवूया.